23 जून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. मला असं वाटतं हा दिवस प्रत्येक खेळाडूच्या, प्रत्येक प्रशिक्षकाच्या, प्रत्येक पालकांच्या आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. ऑलिम्पिक नसतं तर मला असं वाटतं देशादेशांमधलं जे युद्ध आहे हे खूप वाढलं असतं. ऑलिम्पिकची सुरुवात झाल्यामुळे प्रत्येक देशाला आपली पॉवर दाखवण्यासाठीचं एक पॉझिटिव्ह असं प्लॅटफॉर्म मिळालं. त्यामुळे जगातली महासत्ता असणारा अमेरिका, महासत्ता असणारे चीन, त्याचबरोबर इतर देश या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि आपली ताकद आजमावतात. हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं ही ऑलिम्पिक मुवमेंट नसती तर खेळाडू नसते आणि आपणही बरेचसे खेळाडू जे आपण आहोत त्या ठिकाणी नसतो. या मुवमेंटमध्ये सहभागी असणारे सर्वच घटक हे फार महत्त्वाचे असतात आणि मला असं वाटतं ज्याप्रमाणे खेळाडू महत्त्वाचे त्याप्रमाणे प्रशिक्षक फार महत्त्वाचे. प्रशिक्षण देतात. त्याचबरोबर या सर्व मुवमेंटला लागणारे एक ऑलिम्पिक मुवमेंट म्हणजे एक मोठी इंडस्ट्री आहे. त्या ठिकाणी खेळायला लागणारं साहित्य बनवणारी एक इंडस्ट्री आहे. त्याचबरोबर मैदानं बनवण्यासाठी लोक काम करतात. त्याचबरोबर ती मेंटेन करण्यासाठी लोक काम करतात आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जर फिट राहायचं असेल तर कुठला ना कुठला तरी खेळ त्या माणसाने खेळला पाहिजे. मला असं वाटतं ही ऑलिम्पिक मुवमेंट ही फार महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावरती या ऑलिम्पिक मुवमेंटचा जो प्रचार आहे फार पूर्वीच झाला. देशात आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात हळूहळू ऑलिम्पिक मुवमेंट ग्रासरूटपर्यंत जाते. ज्या वेळेला ही ग्रासरूटपर्यंत मुवमेंट अजून ग्रासरूट जाईल त्यावेळेला निश्चितच या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये खेळाडूंचा मोठा महापूर या ठिकाणी येईल आणि या निमित्तानं याच्यानंतर देशामध्ये मोठी क्रांती होईल. या ऑलिम्पिक मुवमेंटमुळे ज्याप्रमाणे खेळाडूंना एक संधी मिळते त्याचप्रमाणे एंटरटेनमेंटचं एक खूप मोठं साधन आहे. खेळ म्हणजे आजकाल एंटरटेनमेंट, त्याचबरोबर फिटनेस, त्याचबरोबर मला असं वाटतं एखाद्या प्रतिस्पर्ध्यावरती आपलं वर्चस्व कसं गाजवावं अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व. ही खूप मोठी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये फक्त खेळाडूंना, काही प्रोफेशनल खेळाडूंनाच पैसे मिळत नाहीत, परंतु त्याचबरोबर एक देशाचं प्रतिनिधित्व करण्याची एक संधी मिळते आणि राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, आपल्या विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि तुम्ही एक देशासाठी एक आयडल म्हणून बरेचसे खेळाडू जगतात. त्याचबरोबर ही या इंडस्ट्रीमध्ये जे काही लोक काम करतात, मॅन्युफॅक्चरिंग असो, त्याचबरोबर त्यांचं मेंटेनन्स असो, त्याचबरोबर एक रोजगार देणारी मोठी इंडस्ट्री. आणि मला असं वाटतं ही जी काही इंडस्ट्री आज तयार झाली ही पूर्णपणे ऑलिम्पिक मुवमेंटमुळे झालेली आहे आणि जगातली ही ऑलिम्पिक महत्त्वाची मुवमेंट अशी ज्या दिवशी सुरुवात झाली तो दिवस म्हणजे 23 जून. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की चला एकत्र येऊया. कमीत कमी आपले जे काही खेळाडू, प्रशिक्षक, जिम इन्स्ट्रक्टर असतील, खेळाडू असतील, आज क्रिकेटसुद्धा ऑलिम्पिकचा पार्ट झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक मुवमेंट, भारतातले प्रत्येक खेळ आता हळूहळू ऑलिम्पिकच्या दिशेने वाटचाल करतायत. भारत 2036ची ऑलिम्पिक होस्ट करण्याची दावेदारी ठोकतोय आणि मला असं वाटतं त्या खेळांमध्ये कदाचित आपली कबड्डी, खो खो, योगासन इत्यादी नवीन खेळ आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळतील आणि ही जी मुवमेंट आहे ही आपल्या देशातल्या प्रत्येक गावागावामध्ये पोहोचेल. तर चला आपण असा 23 जूनचा जो ऑलिम्पिक दिवस आहे तो आपण सर्वांनी मिळून साजरा करूया आणि या जागतिक ऑलिम्पिक दिवस ही जी ऑलिम्पिक मुवमेंट आहे याच्यामध्ये सहभाग घेऊन याचा प्रसार व प्रचार करूया. धन्यवाद.